नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचनव्रताच्या पुढच्या भागात एक विज्ञान कथा वाचणार आहे. विज्ञान कथा हा पुन्हा एकदा मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा प्रकार. ज्यांना विज्ञान कथा आवडतात त्यांना त्याच खूप आवडतात आणि ज्यांना त्यात फारशी रुची नसते ते त्या वाट्याला जात नाहीत असं सहसा होतं. पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करावं, त्यांनी आपलाच बुद्धीचा आवाका वाढतो. डॉक्टर संजीव कुलकर्णी यांच्या शास्त्र काट्याची कसोटी या पुस्तकातली एक कथा मी वाचणार आहे. त्या कथेचं नाव आहे शठे शाठ्यम समाचरेत. आधी या पुस्तकाच्या मलपृष्ठावर काय लिहिलंय ते मी वाचते. निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्क सुसंगत माहिती म्हणजे विज्ञान, आणि निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही विचारशृंखला म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हा ऐच्छिक मामला नाही. भारतीय राज्यघटनेचा कलम 51 नुसार ठरवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून चिकित्सक व सुधारक व्हावे असे म्हटले आहे. प्रत्यक्षात आपल्याला आसपास काय दिसते? अंधानुकरण आणि गतानुगतिकता माणसाने आजही सोडलेली दिसत नाही. प्रश्न विचारणे म्हणजे औद्धत्य, चिकित्सा म्हणजे बंड, कारणमीमांसा म्हणजे अवज्ञा. समाजाच्या एका मोठ्या वर्गाचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त उपेक्षापूर्णच नव्हे तर उपहासपूर्ण असलेला दिसतो. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. विज्ञानाबाबत असलेली उदासीनता मानवाला विनाशाकडे नेते आहे. माणसाच्या स्वार्थीपणामुळे, बेदरकारी वृत्तीमुळे आणि हाताला लागेल ते ओरबाडून घेण्याच्या स्वभावामुळे आपल्या भवतालाचे, पर्यावरणाचे आणि पर्यायाने आपले अपरिमित नुकसान होत चालले आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीला तारण्याचे सामर्थ्य फक्त विज्ञानाच्या हातात आहे, असं ह्यांनी म्हटलं आहे. या पुस्तकाचं नावही मला फार आवडलं. बासी मर्ढेकरांची कविता आहे, भंगू दे काठिण्य माझे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्यात पुढे अशा 4 ओळी आहेत. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. ही अशी कसोटी लावणं कठीण असतं, पण ती लावणं महत्त्वाचंही असतं. यात सुरुवातीला असं प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? आपल्या आसपास जे जे काही होत असते त्यामागे एक प्रबळ, ठोस आणि शास्त्रीय कारण असते. कुठलीही गोष्ट आपोआप किंवा कोणत्या अमानवीय शक्तीच्या आदेशानुसार होत नसते असा ठाम विश्वास असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. विजा चमकतात, पाऊस पडतो, वादळ येते, रोगराई येते, माणसे आजारी पडतात, काही मरतातही, भूकंप होतो, पूर येतात. माणसावर संकटांची अशी मालिकाच येत असते. पण यातले सगळे काही कुठल्या तरी निश्चित कारणामुळे होत असते असा ठाम भरवसा असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी इथलेच ऐहिक कारण आहे आणि ते कारण दूर केले की अशी संकटेही दूर होतील, किमान त्यांच्यावर मात करण्याचा उपाय सापडेल असा विश्वास असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. पण विज्ञान हे नम्र असते. आज उपलब्ध असलेल्या ज्ञानापेक्षा वेगळे काही उद्या उजेडात आले तर त्या आधारावर आपल्या मतांमध्ये बदल करण्याचा मनाचा लवचिकपणा वैज्ञानिकांकडे असणे आवश्यक असते. गेल्या काही शतकात विज्ञानाने केलेली प्रगती डोळे दिपवून टाकणारी आहे. येत्या काही शतकात नव्हे दशकात विज्ञान आपल्या आयुष्यात किती आणि कोणत्या प्रकारची क्रांती घडवून आणेल याची कल्पनाही आज करता येणार नाही. काही वर्षांपूर्वी करोना नामक विषाणूने आपली झोप उडवली होती. आज आपल्याकडे लसीचे कवचकुंडल आहे. जे रोग कोणे एकेकाळी असाध्य समजले जात असत त्यावर उपचार करण्यासाठी आज आपल्याकडे नवनवीन औषधे आहेत. हे सगळे केवळ विज्ञानाचे फलित आहे. फक्त आरोग्यच नव्हे तर कृषी, व्यापार, शिक्षण, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांमध्ये विज्ञानामुळे फार मोठी प्रगती झाली आहे. या सगळ्यामागे असंख्य शास्त्रज्ञांचे कष्ट आहेत, त्यांनी केलेले विचार आहेत आणि त्याही पुढे जाऊन जे आहे, जसे आहे ते आणि तसे ते स्वीकारावे या दैववादी विचाराला त्यांनी दिलेला नकार आहे. विज्ञानाची आवड वाढीला लागणे तर जाऊच द्या, पण विज्ञानविषयक साधे कुतूहल देखील वाटू नये अशा सामाजिक वातावरणात मी वाढलो. मला विज्ञाननिष्ठ करण्याचे काम माझ्या वडिलांनी केले. ते फारसे शिकलेले नव्हते, पण त्यांचा दृष्टिकोन विज्ञानाधिष्ठित होता.
त्या काळच्या सामाजिक स्थितीत असे राहणे किती कठीण असेल याची आज कल्पना येते. पुढे विज्ञानाचा अभ्यास करताना त्या विषयातली गंमत लक्षात आली. जीवशास्त्राच्या विविध पैलूंनी तर मी भारावूनच गेलो. या विस्मयातूनच मी नंतर कित्येक वर्षांनी तुम्हा कोण म्हणे दुर्बळ बिचारे ही कथा लिहिली. ती कथा लोकप्रभाच्या दिवाळी अंकात छापून आल्यावर मला इतर काही विषयांवर लिहावेसे वाटले. माणसाची बेफिकिरी, बेमुरवतखोरी, लालसा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या पहाडांना भेदायचे असेल तर त्यांना विज्ञानाचेच सुरुंग लावावे लागतील असे मला वाटते. विविध कारणांनी मानवी अस्तित्व धोक्यात येत असताना आणि समाजाचा एक मोठा वर्ग त्याविषयी बेफिकीरच नव्हे तर अनभिज्ञ असताना काजव्याप्रमाणे विज्ञानाचा प्रकाश जवळ बाळगणे, तो जमेल तितका उजळवणे हे प्रत्येक सुजाण सजग व्यक्तीचे कर्तव्य आहे. माझ्या परीने ते करण्यासाठी मी विज्ञानकथा लिहिणे हे साधन निवडले आहे. यापूर्वी विज्ञानकथा श्रीधर रानडे, वाम जोशी, त्यानंतर भारा भागवतांनी लिहिल्या, जयंत नारळीकरांनी लिहिल्या, निरंजन घाटेंनी लिहिल्या, लक्ष्मण लोंढेंनी लिहिल्या, दिबा मोकाशींनी लिहिल्या, बाळ फोंडकेंनी लिहिल्या, सुबोध जावडेकर, सुधा रिसबूड, शुभदा गोगटे यांच्याही विज्ञानकथा प्रसिद्ध आहेत. जिये समजले तेवढे समजले तसे, जुने जाऊ दे मरणा लागुनी हा कथासंग्रह, डूडल्स हे अतिशय एक इंटरेस्टिंग पुस्तक, अशी इतरही अनेक पुस्तकं डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी लिहिलेली आहेत. ही त्यांची कथा आहे. शठे शाठ्यम समाचरित. कृते प्रतिकृतीम कुर्याद हिंसिते प्रतिहिंसितम तत्र दोषम न पश्यामी शठे शाठ्यम समाचरित हा श्लोक कदाचित तुम्हाला माहीत असेलच. याचा ढोबळमानाने अर्थ असा की दुष्टांनी तुमच्याशी दुष्टपणा केला किंवा हिंसा केली तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यात काही चुकीचं नाही आहे, त्यात काही दोष नाही. शठे शाठ्यम समाचरित. मूळ प्रश्न असा आहे, न्यायाधीश महाराज, फिर्यादीच्या वकिलांनी विचारलं की असं एखादं विधायक मांडताना त्याचे दूरगामी आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतील याचा विचार सरकारने केलाय काय? रामशरण दुबे, फहीम करामात, राष्ट्रीय जनहित मंच आणि इतर 15 लोकांतर्फे जबलपूर हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. कुटुंबातील मुलांची संख्या मर्यादित असावी, मर्यादेपेक्षा अधिक मुलं असणाऱ्या कुटुंबांना सवलती दिल्या जाऊ नयेत या आशयाचं जनसंख्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण विधेयक विधानसभेत मांडणार असल्याचं सूतोवाच नुकतंच राज्य सरकारने केलं होतं. अधिक मुलं असणाऱ्या कुटुंबांना सरकारी लोककल्याण योजनातून वगळलं जावं, त्या कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकांत उमेदवार म्हणून उभं राहण्याची परवानगी नसावी, त्यांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये भरती केलं जाऊ नये आणि ते आधीपासूनच सरकारी नोकऱ्यांमध्ये असतील तर त्यांना बढती मिळू नये अशा तरतुदी या विधेयकात होत्या. सरकारतर्फे वाटप होणारा शिधा हा एका कुटुंबासाठी काही मोजक्या लोकांनाच दिला जावा, मग त्या कुटुंबात कितीही लोक असो, ही त्या प्रस्तावित विधेयकातली आणखी एक तरतूद होती. याचबरोबर कुटुंबातील मुलांची संख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या लोकांना अतिरिक्त भत्ता, अधिक बढत्या, सवलतीच्या व्याजदरात कर्जे, वीज पाणी यावरील करात सवलत अशाही काही गोष्टी या विधेयकात मांडल्या गेल्या होत्या. कमी भावंड असलेल्या मुलांना शिक्षणासाठी विशेष सवलतींचाही प्रस्ताव होता. स्वेच्छेने एकही मूल होऊ न देणाऱ्या जोडप्यांची निवृत्तीनंतरची सगळी जबाबदारी राज्य सरकार घेणार होतं. ज्येष्ठांच्या वसाहतीच्या धर्तीवर या डिंग्स म्हणजे डबल इन्कम नो किड्स जोडप्यांनाही खास वसाहती, त्यांना तहहयात आरामात राहता येईल इतका भत्ता, त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा सगळा खर्च राज्य सरकारतर्फे करण्याची तरतूद, त्यांची प्रकृती साथ देईल तोपर्यंत वर्षातून एकदा सरकारी खर्चाने परदेशवारी, यादी बरीच मोठी होती. एकूण स्वातंत्र्यानंतर लगेच लक्षात आलेल्या पण नंतर जरा बाजूला पडलेल्या लोकसंख्या नियंत्रण या मुद्द्यावर राज्य सरकारने आता लक्ष द्यायचं ठरवलेलं दिसत होतं. प्रत्येक गावाची, शहराची, राज्याची, देशाची आणि एकूण जगाचीही, न्यायाधीश महाराज, सरकारतर्फे बचाव करणारे वरिष्ठ वकील म्हणाले, लोकसंख्या सहन करण्याची आपली आपली एक क्षमता असते. आपली संसाधनं, रिसोर्सेस मर्यादित आहेत. सरकारकडे असलेला पैसा, मनुष्यबळ, आपल्या पायाभूत सुविधा या देखील मर्यादित आहेत. लोकसंख्या वाढत गेली की या व्यवस्थांवर ताण येतो. बरं, आपलं राज्य काही प्रगत राज्यांसारखं नाही. आपल्याकडे औद्योगिकीकरण फारच कमी आहे, त्यामुळे नोकरीच्या संधी. आता हा पण लोकसंख्येचा दोष आहे असं म्हणू नका वकील साहेब. न्यायाधीश महाराज थोडेसे कठोरपणे म्हणाले, राज्य प्रगत नाही,
औद्योगिकीकरण फारच कमी आहे, हा काही लोकांचा दोष नाही. सरकारांनी, मग ते राज्य असो की केंद्र असो, आपल्या अपयशाचं खापर इतर कुणावर फोडू नये, राज्याच्या जनतेवर तर नाहीच नाही. नाही नाही न्यायाधीश महाराज, मला तसं नव्हतं म्हणायचं. सरकारी वकील गडबडीने म्हणाले, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आज आपल्या राज्याची लोकसंख्या 8 कोटी आहे. आजपासून आपण प्रयत्न केले तर येत्या 15 वर्षात आपली लोकसंख्या सुमारे 12 कोटींवर स्थिरावेल. मग ती हळूहळू कमी व्हायला लागेल. दरम्यान आपल्या विकासाच्या योजना सरकारी वकिलांनी भली मोठी आकडेवारी सादर केली. जागतिक आणि देशाचा जन्मदर, राज्याचा जन्मदर, नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार राज्यातील तरुणांची आणि प्रौढांची टक्केवारी, राज्यातील बेकारीचा दर, राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक. राज्य सरकारची तयारी तर जबरदस्त होती. या विधेयकाचं उद्दिष्ट एखाद्या विशिष्ट समाजाला लक्ष्य करणं हे तर अजिबातच नाही, हे सरकारी वकील पुन्हा पुन्हा सांगत होते. जो आदमी बगैर पूछे जवाब देता है वो अक्सर झूठ बोलता है. जुन्या हिंदी सिनेमाची आवड असणाऱ्या फिर्यादी पक्षाच्या वकिलांच्या मनात येऊन गेलं. न्यायाधीश महाराज, हे सगळं जरी मान्य केलं तरी हा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी सारखा प्रकार आहे. फिर्यादी पक्षाचे वकील म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती न करता जनजागृती, शिक्षण आणि संतती नियमनाच्या साधनांची उपलब्धता या गोष्टींवर भर दिला पाहिजे. आज आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश आहे, पण किती ठिकाणी हा भाग मोकळेपणाने आणि तपशीलवार शिकवला जातो. सोसायटी फॉर जेंडर अवेअरनेस अँड एज्युकेशन या संस्थेने आपल्या राज्यात केलेल्या एका अभ्यासानुसार 98% शाळांमध्ये हा 9वी आणि 10वीच्या जीवशास्त्र या विषयात शिकवलेला धडा शिकवलाच जात नाही. हा चोरटेपणा का? आपल्या देशात वर्षातले सुमारे 200 दिवस लख्ख सूर्यप्रकाश असतो. उष्ण कटिबंधीय देशात मुलं मुली लवकर वयात येतात. त्यांना लैंगिकतेची निरोगी ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो? काही नाही. आजही आपल्या राज्यात बालविवाह सर्रास होतात. गेल्या वर्षीच्या महामारीनंतर शाळा सुरू झाल्या तेव्हा 10वीच्या वर्गातल्या 40% विद्यार्थिनी गळ्यात मंगळसूत्र घालून शाळेत आल्या होत्या. 40%. जगाच्या तुलनेत आपल्या देशाचा आणि आपल्या देशाच्या तुलनेत आपल्या राज्याचा आरोग्यावर होणारा खर्च अगदीच तुटपुंज आहे. गेल्या वर्षी 7 कोटी रुपये आपल्या राज्यातील लोकांना संतती नियमनाची साधनं फुकट वाटण्यासाठी खर्च झाले, पण त्या प्रकरणातील भ्रष्टाचार नुकताच समोर आला आहे. आपल्या राज्यात धर्माचा चुकीचा अर्थ लावणारे धर्मप्रचारक खुलेपणाने संतती नियमन हे आपल्या धर्माविरुद्ध आहे असा प्रचार करत असतात. त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. काही इतर धर्मप्रचारक उनके 5 तो हमारे 50 अशी भाषणं करत असतात. त्यांच्यावरही काही कारवाई होत नाही. आपली असली अपयश लपवायला राज्य सरकार असे तुघलकी कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी काही गोष्टी न्यायाधीश महाराज, किती मुलं असावीत यावर बंधनं आली की काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. बेकायदेशीर आणि धोकादायक गर्भपातांचं प्रमाण वाढतं, मुलं दत्तक देण्याचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात भयानक म्हणजे सत्तेला चटावलेले काही राजकारणी जास्त मुलं असल्यानं आपल्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही या भीतीनं आपल्या बायकांना घटस्फोट देऊन मोकळे होतात. किती हा क्रूरपणा. शेवटची आणि कदाचित सर्वात भीषण गोष्ट न्यायाधीश महाराज, भारतासारख्या देशात एखाद्या जोडप्याला मूल होणं यापेक्षा मुलगा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. वंशाचा दिवा आणि त्यासाठी कुठल्याही स्तराला जायची त्या जोडप्याची तयारी असते. हे आपल्या सरकारचं आणि समाजाचं मोठं अपयश आहे. त्यामुळे स्त्री पुरुष जन्मदराचं देशातलं प्रमाण जे 2013 साली दर 1000 पुरुषांमागे 909 महिला इतकं होतं ते 2018 899 पर्यंत खाली आलं आहे. हे धोकादायक आहे. हरियाणा, राजस्थानसारख्या राज्यात आजही दूध पिती सारखे क्रूर, रानटी हे शब्द अपुरे पडतील अशी प्रथा चालू आहे. बेकायदेशीर भ्रूणलिंग निदानाच्या किती घटना या देशात होत असतील याची तर कल्पनाही करणं अशक्य आहे. ग्रामीण कानडीमध्ये एक म्हण आहे न्यायाधीश महाराज, कीर्तिगे बंधू मगा आर्थिक बंधू मगळू. याचा अर्थ घरात आरतीचं तबक धरून उभं राहण्यासाठी एक मुलगी पाहिजे आणि घराची कीर्ती वाढावी म्हणून एक मुलगा पाहिजे. लिंगभेदाची विषवल्ली समाजात कुठवर आणि कशी फोफावली आहे याचा हा एक फक्त मासला आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावित
विधेयकाने किती निष्पाप मुलींचे बळी दिले जातील याचा विचार विद्वान सरकारी वकिलांनी करावा आणि अशा कायद्याने समाजात स्त्री पुरुष यांच्या प्रमाणात किती असमतोल निर्माण होईल याचाही विचार करावा. सगळा समाज, न्यायाधीश महाराज, सगळा समाज कोलमडून पडेल. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की राज्य सरकारला लोकशिक्षण, संतती नियमनाच्या साधनांची उपलब्धता आणि एकूणच समाजात लैंगिकतेविषयी मोकळेपणा आणण्यासाठीचे प्रयत्न यावर भर देण्यासाठी माननीय न्यायालयाने सूचना द्याव्यात आणि हे विधेयक विधानसभेत मांडण्याची त्यांना परवानगी देऊ नये. मी आपला अत्यंत आभारी आहे न्यायाधीश महाराज. राज्य सरकारने तयार केलेल्या विधेयकाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश जबलपूर हायकोर्टाने दिले. एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली. या विधेयकाचे जर ते विधेयक विधानसभेत मंजूर झालं तर आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची संख्या बघता ते मंजूर होणार यात शंकाच नव्हती. सामाजिक आर्थिक परिणाम काय होतील यांचा समग्र अभ्यास करून आपला अहवाल या समितीने 6 महिन्यात सादर करायचा होता. हा अहवाल 6 महिन्यात पूर्ण झाला नाही तर 6 महिन्यांच्या मुदतवाढीची तरतूद हायकोर्टाने केली होती. मी फार तांत्रिकी तपशील सांगणार नाही, याची 2 कारणं आहेत. डॉक्टर दीक्षित म्हणाले, एकतर त्याची गरज नाही आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं तरी ते तुम्हाला फारसं कळणार नाही, म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच मी सांगतो. प्रत्येक निरोगी पुरुषाच्या शरीरात दररोज 20 ते 30 कोटी शुक्राणू तयार होतात. अर्थात ते बोलायला जितकं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाही. शुक्राणू तयार होण्याची प्रक्रिया अतिशय जटिल असते. कदाचित सजीवासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया पुनरुत्पादन आहे आणि सजीवांमध्ये सगळ्यात विकसित मानव आहे म्हणून असेल, माहीत नाही. निसर्गाचे स्वतःचे ठोकताळे असतात, हिशेब असतात. आपण त्याबाबत फक्त तर्क करू शकतो. पण शुक्राणू तयार होणं आणि पुनरुत्पादन, प्रत्यक्ष बालकाचा जन्म यामध्ये खूप पायऱ्या असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता ही तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी तुमच्या ज्ञानाचा किंवा खरं तर माहितीचा अपमान करू इच्छित नाही, पण तरीही मानवी शरीरातील प्रत्येक पेशीत 46 गुणसूत्र क्रोमोझोम्स असतात. आपले सगळे गुणधर्म, आपलं रंगरूप, काही प्रमाणात आपले विचार आणि आपली बुद्धिमत्ता हे सगळं या गुणसूत्रांवर अवलंबून असतं. डॉक्टर दीक्षित, मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. नवलाखाजी, आम्हा प्राध्यापकांना एका लयीत बोलण्याची सवय असते. आमचे विचार सुसूत्रपणे मांडायला आम्हाला त्याची मदत होते. तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील, पण मला तरी अशा पद्धतीने बोलण्यात मदत होते. बोला डॉक्टर, बोला. तर या 46 गुणसूत्रांपैकी 23 पुरुषाच्या शुक्राणूतून येतात आणि 23 स्त्रीच्या बीजांडातून. आता आपल्या अडाणी समाजाला माहिती असलेली पण न समजलेली गोष्ट म्हणजे, स्त्रीच्या बीजांडातून येणारी गुणसूत्र नेहमी X या प्रकारची असतात. पुरुषाच्या शुक्राणूमध्ये मात्र X किंवा Y 2 प्रकारची गुणसूत्र असतात. ती जर X या प्रकारची असतील तर फलनानंतर जन्माला येणारं बाळ हे मादी म्हणजे मुलगी असेल. ती जर Y प्रकारची असतील तर जन्माला येणारं बाळ हे नर म्हणजे मुलगा असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा महाशय, डॉक्टर दीक्षितांच्या आवाजातला उपहास लपत नव्हता की जन्माला येणारं बाळ हे मुलगा असेल की मुलगी हे नेहमी, सतत आणि कायम पुरुष ठरवत असतो. ठरवत म्हणजे मुद्दाम ठरवून ठरवत नाही, त्याच्या शुक्राणूंमार्फत ते ठरत असतं. बाई बिचारी नेहमी X प्रकारची गुणसूत्र देत असते. ती बिचारी हा शब्द इथे मी का वापरला कुणास ठाऊक, पण कदाचित तोच महत्त्वाचा मुद्दा असेल. असो, तर मुलगी होणं हा जर आपल्यासारख्या अडाणी लोकांच्या दृष्टीनं शाप असेल तर तो शाप मिळतो तो पुरुषाच्या पापामुळं. अर्थात शाप, पाप हे शब्द तुम्ही त्यांच्या फेस व्हॅल्यूवर कृपया घेऊ नका, पण तरीही आपल्या देशांमध्ये हजारो, लाखो, कोट्यवधी विवाहित स्त्रिया सासरच्या लोकांच्या शिव्याशाप खातात, लाथाबुक्क्या खातात आणि काही बिचाऱ्या आपल्या प्राणाला मुकतात. ते निव्वळ अशा अडाणीपणामुळं, आपल्या निर्बुद्ध समाजाच्या मूर्खपणामुळं. दीक्षितांचा आवाज चढला होता. डॉक्टर, सॉरी, भावनेच्या भरात वाहवत जाऊ नये हे खरं, पण काही काही वेळा ते जमत नाही, तर तेही असो. मी तुम्हाला माणसाच्या शरीरात शुक्राणू कसे तयार होतात हे सांगत होतो. ढोबळ मानानं शुक्राणू तयार होण्याच्या 2 पायऱ्या असतात. पहिल्या पायरीत शुक्राणू तयार होतात आणि दुसऱ्या पायरीत ते मॅच्युअर, प्रगल्भ म्हणूया तसे होतात. मी आधी म्हणालो होतो त्याप्रमाणे ही अतिशय गुंतागुंतीची आणि खरं सांगायचं तर अजूनही पूर्ण उलगडा न झालेली क्रिया आहे.
तुम्हाला अगदी रेंज सांगायची तर एखाद्या व्यक्तीवर किती मानसिक ताण आहे इथपासून त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान किती आहे अशा असंख्य घटकांचा त्यात समावेश असतो. खूप टप्पे असलेली गुंतागुंतीची आणि नाजूक प्रक्रिया आहे ती. ते तुमच्या हिंदी सिनेमात पाऊस, विजा, भिजलेले हिरो हिरोईन आणि लगेच मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ इतकं सगळं सोपं नसतं. ते आलं लक्षात, नवलखा म्हणाले. शुक्राणू प्रगल्भ होण्यामध्ये ग्लायकोकॅलिक्स या घटकाचा फार मोठा वाटा असतो नवलखाजी. हे ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय तर काही प्रकारची प्रथिनं आणि साखरेचे काही रेणू यांनी मिळून तयार झालेला एक गलेलठ्ठ थर. हा नसेल तर शुक्राणू जिवंत राहू शकत नाहीत. शुक्राणू प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेत त्यावर ग्लायकोकॅलिक्सचं एक मोठं गुबगुबीत टोपण बसतं आणि मग ते स्त्रीच्या शरीरात गेलं की पोहत पोहत स्त्रीच्या बीजांडापर्यंत पोचतात आणि त्या बीजांडाला फळवतात. आय सी. नवलखाजी, एक गोष्ट लक्षात येते का, म्हणजे आपल्याला एखादी व्यक्ती कितीही मंद वाटली तरी ती व्यक्ती म्हणजे सगळ्यात वेगाने धावलेल्या शुक्राणूची निर्मिती असते. हां, हे नव्हतं ना आपल्या डोक्यात आलं. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की काही विशिष्ट प्रक्रिया करून हे एक्स गुणसूत्र असणारे शुक्राणू वेगळे करता येतील का, म्हणजे फक्त वाय गुणसूत्र असणारे शुक्राणूच शिल्लक राहतील आणि जन्माला येणारं बाळ हे नर जातीचं म्हणजे मुलगाच असेल असंही करता येईल काय, तर याचं उत्तर होय असं आहे. काय सांगता, हे शक्य आहे? जातीच्या प्रज्ञावंताला काय अशक्य आहे नवलखाजी, दीक्षित अभिमानानं म्हणाले. मला एक पुरेशा लांबीची तरफ आणि एक टेकू द्या, मी तुमची पृथ्वी उलथवून दाखवतो म्हणणारा वैज्ञानिक तुम्हाला आठवतो? आमचं गोत्र तेच, आम्ही त्याच्याच वंशाचे. आम्हाला पुरेशा सुविधा द्या, संधी द्या, आम्ही बघा जगाचा चेहरा मोहरा कसा बदलून टाकतो की नाही ते. किती सार्थ अभिमान, किती निर्भेळ निष्ठा नवलखांच्या मनात आलं. नुसतंच तत्वतः होय नव्हे तर प्राण्यांमध्ये असं स्पर्म सॉर्टिंग कित्येक वर्षांपासून केलं जातं, दीक्षित सांगत होते. एक्स क्रोमोसोम असलेले शुक्राणू आणि वाय क्रोमोसोम असलेले शुक्राणू यांच्या आकारांमध्ये, घनतेमध्ये आणि त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या विद्युत प्रभारामध्ये काही फरक असतात. ते वापरून असं करता येतं. इलेक्ट्रोफोरोसिस आहे, फ्लो सायटोमेट्री आहे, बरीच तंत्र आहेत. असं करून विशेषतः कृत्रिम रेतन पद्धत वापरून गायींमध्ये फक्त कालवडींना जन्माला घालता येतं. तसं मानवामध्येही करणं शक्य आहे, पण ते तसं करता येणार नाही कारण तो गुन्हा आहे, फारच मोठा गुन्हा आहे. आय सी. आता नवलखाजी, माझा एक प्रश्न. तुमच्यासारखा मोठा उद्योगपती फक्त ज्ञानाची आस म्हणून एवढं सगळं समजून घेत बसेल असं मानण्या इतका दूध खोळा मी नाही. आता मला सांगा की हे सगळं तुम्हाला कशाला माहिती पाहिजे, तुमचा नेमका बेत काय आहे? नवलखाजी हसले. डॉक्टर दीक्षितांना ते हसणं अजिबात आवडलं नाही. काही कल्पना होत्या मनात डॉक्टर साहेब, नवलखाजी म्हणाले, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला सगळ्याच विचार नव्याने करावा लागणार असं दिसतंय. धन्यवाद डॉक्टर, एवढा वेळ तुम्ही दिलात, एवढं सगळं नीट समजावून सांगितलं, फार आभारी आहे मी तुमचा. नमस्कार करून नवलखा निघून गेले. ते खोटं बोलत होते हे तर उघडच होतं. तो माणूसही दीक्षितांना अजिबात आवडला नव्हता. शास्त्रींनी गळ घातली नसती तर दीक्षितांनी त्यांना वेळही दिला नसता. डॉक्टर दीक्षितांनी खांदे उडवले. लेक्चरची वेळ झालीच होती. डॉक्टर शास्त्री आणि त्यांची प्रयोगशाळा या दोघांचंही रूप फसवं होतं. शास्त्री हे त्यांच्या आडनावाला शोभेलसे, जेमतेम 5.25 फूट उंच आणि कृशदेह यष्टीचे होते. त्यांचे भित्रे डोळे सतत भिरभिरत असत आणि लोकांशी, विशेषतः अनोळखी लोकांशी बोलताना त्यांना दोन्ही हातांची कोपरं चोळण्याची विचित्र सवय होती. नीट नेटके कपडे याची शास्त्रींची कल्पना विचित्र होती. कुणीतरी त्यांना शास्त्रज्ञ लोकांनी औपचारिक फॉर्मल कपडे घालण्याची गरज नसते, त्यांच्या कपड्यांवर त्यांचं कर्तृत्व ठरत नसतं असं सांगितलं होतं आणि शास्त्रींना ते फारच पटलं होतं. त्यामुळे रंगसंगतीचा अजिबात विचार न करता ते त्याच्या व्यक्तिमत्वाला अजिबात शोभणार नाहीत असे भडक रंगाचे आणि ढगळ कपडे वापरत. आत्ताही नवलखांना भेटताना त्यांनी केशरी रंगाचा एक बिन कॉलरचा टी शर्ट आणि अतिशय घळघळीत अशी एक जीनची पॅन्ट घातली होती. शास्त्रींचं मूळचं विनोदी व्यक्तिमत्व अजूनच विनोदी दिसत होतं. नुसते शुक्राणू तयार झाले आणि काय म्हणाले दीक्षित? हां, ते प्रगल्भ झाले म्हणजे ते स्त्री बीजाला फलित करू शकतील असं नाही. अजूनही एक आहे. पुरुषाच्या वृषणांशिवाय आणखी एक ग्रंथी पुनरुत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची असते, ती म्हणजे प्रोस्टेट.
शुक्राणूंचं पोषण आणि वहन करण्यासाठी या ग्रंथीतून स्रवणारा द्राव फार महत्त्वाचा असतो. एरवी शुक्राणू कितीही धष्टपुष्ट आणि निरोगी असले तरी प्रोस्टेटमधील द्रावाची भर नसेल तर ते स्त्री बीजापर्यंत पोचूच शकणार नाही, शास्त्री सांगत होते. आणि ही प्रोस्टेट ती प्रत्येक पुरुषात कार्यरत असते नेहमी, नवलखांनी विचारलं. हो, म्हणजे वयात आलेल्या प्रत्येक पुरुषात. आणि बऱ्याच पुरुषांमध्ये ती मृत्यूपर्यंत जागृत आणि कार्यक्षम राहते. पुरुषाची शुक्राणू तयार करण्याची क्षमता ही बहुधा तहहयात असते. आणि कामवासना काय, ते तर मेंदूचंच कार्य. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन जोवर शरीरात झिरपत असेल तोवर पुरुष प्रजननक्षम असेलच. स्त्रियांना जशी रजोनिवृत्ती असते तशी पुरुषांना, काय म्हणूया आपण, शुक्रोनिवृत्ती जे असेल ते ती येईलच असं नाही. 80 वर्षांच्या पुरुषाला मुलं झाल्याचं ऐकतोच की आपण, असं नवलखा म्हणाले. पण ही एक थिअरी झाली, शास्त्री उत्साहाने म्हणाले. प्रत्यक्षात असं फार कमी वेळा होतं. एका ठराविक वयानंतर पुरुषही प्रजोत्पादनाला अक्षम, सरळ नपुंसक म्हणू का मी, तर तसा होतो. हेही नैसर्गिक नाही का? हल्ली तर काय, वय होण्याआधीच पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागली आहे. ताण, प्रदूषण, जीवनशैली, व्यसनं, हो ते मी ऐकून वाचून आहे, नवलखा म्हणाले. शास्त्रींचं ज्ञान प्रचंड होतं आणि म्हणूनच ते बोलू लागले की त्यांना अधूनमधून असं मार्गावर आणावं लागेल. पण मला सांगा शास्त्रीजी, ही जी काही प्रोस्टेट नावाची ग्रंथी आहे ती कधीच निकामी होत नाही? अहो असं कसं होईल? शेवटी निसर्ग आहे, शरीर आहे. बहुतेक सर्व पुरुषांमध्ये जसजसं वय वाढत जाईल तसतसे त्याच्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात आणि मग या ग्रंथीचा आकार वाढत जातो आणि मग ती मूत्राशयातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचा प्रवाह अडवायला लागते. काही औषधं देऊन काही काळ हा प्रवाह वाढवता येतो, अल्फा ब्लॉकर्स उदाहरणार्थ. पण नंतर बहुतेक वेळा ही ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढूनच टाकावी लागते. नवलखाजी खुर्चीत थोडे पुढे सरकले. म्हणजे शास्त्रीजी, ही प्रोस्टेट काढून टाकली की माणसाच्या शरीरात कितीही निरोगी शुक्राणू तयार झाले आणि ते कितीही प्रगल्भ झाले तरी तो माणूस, तो पुरुष पुनरुत्पादन करू शकणार नाही, बरोबर? हो, पण अशा प्रकारचं नपुंसकत्व यायला प्रोस्टेट काढून टाकलीच पाहिजे असं नाही बरं का. शास्त्रीजी उत्तेजून बोलत होते. एखाद्या गोष्टीतले बारकावे आपल्यालाच ठाऊक आहेत आणि दुसऱ्याला ठाऊक नाहीत असं कळल्यावर माणसाच्या आवाजात येते ना, ती उत्तेजना त्यांच्या आवाजात आली होती. मग इथे दुसरी मजा आहे. मी मगाशी म्हणालो ना, ते अल्फा ब्लॉकर्स ते वाढलेल्या प्रोस्टेटला आणि मूत्राशयाच्या तोंडाला जरा सैल करतात. पण त्यामुळेच पुरुषाचं वीर्य मूत्राशयात जातं. रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन असं म्हणतात त्याला. म्हणजे अशा लोकांमध्ये कितीही गुणी शुक्राणू असले तरी असे लोक पुनरुत्पादन करू शकणार नाहीत. म्हणजे त्यांना समागमाचा आनंद मिळेल, उत्कर्ष बिंदूही लाभेल, पण त्यांना मुलं होणार नाहीत. असं मग हे काय तुमचे अल्फा ब्लॉकर्स, त्याच्या गोळ्या पुरुषांसाठी संतती नियमनाच्या गोळ्या म्हणून वापरल्या जात असतील की? शास्त्री हसले. नाही नवलखाजी, ते इतकं सोपं नाही. अल्फा ब्लॉकर्सचे इतर साईड इफेक्ट्स असतात. आणि काय बोलताय तुम्ही, पुरुषांसाठी संतती नियमनाच्या गोळ्या? अहो या देशातले कोट्यावधी पुरुष आपल्या आनंदात व्यत्यय नको म्हणून निरोधक साधनंसुद्धा वापरत नाहीत. स्त्रीने काय गोळ्या घ्याव्यात, नाहीतर ती नको असलेली गर्भधारणा अंगावर घ्यावी, गर्भपात करून घ्यावा, नाहीतर पोराबाळांचं लेंडार वाढवावं, असली मानसिकता असलेले पुरुष आपण. भावनांवर नियंत्रण ठेवणं शास्त्रज्ञांना जड का जात असावं, नवलखांच्या मनात येऊन गेलं. चांगले शास्त्रज्ञ हे चांगले व्यावसायिक का होऊ शकत नाहीत याचं उत्तर कदाचित यात असेल. खरंय, पण शास्त्रीजी आता शेवटचा प्रश्न. ही प्रोस्टेटची वाढ तुम्ही जी म्हणालात ती फक्त वाढत्या वयानुसारच होते का त्याला इतरही कारणं असतात? हां, म्हणजे मुलाखतीत म्हणतात तसा फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही, शास्त्री म्हणाले. प्रोस्टेटची वाढ होण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅन्सर. बऱ्याचशा कॅन्सर्सप्रमाणे हा कॅन्सरही का होतो याचं उत्तर नक्की माहीत नाही. वय, जीवनशैली, ताण ही नेहमीची कारणं आहेतच, पण जनुकांमधील बदल हे याचं मोठं कारण मानलं जातं. BRCA1 आणि BRCA2 या जनुकांमधील बदल हे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरसाठी जबाबदार असू शकतात. पुरुषांमध्ये हे बदल, पुरुषांमधील स्तनाच्या कॅन्सर, हो नवलखाजी, पुरुषांमध्येही स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो आणि मुख्यतः प्रोस्टेट कॅन्सरसाठी कारणीभूत ते असतात. प्रोस्टेट कॅन्सर झाला की मात्र बहुधा प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याचा सल्ला आम्ही देतो. प्रोस्टेटच गेली म्हटल्यावर पुनरुत्पादनाचा प्रश्नच नाही.
अशी शक्यता आहे की या BRCA जनुकांमधला बदल हा काही प्रकारच्या किरणोत्सर्गांमुळे होत असावा, पण याबाबत अगदीच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. नक्की असं काहीच नाही. काय फॅसिनेटिंग जग आहे हे मानवी पुनरुत्पादनाचं. नवलखा उठले. हे जर न्यू नॉर्मल नसतं ना, तर तुमचा हात हातात घेऊन घट्ट शेकहँड केला असता मी तुम्हाला. आणि तुमचं ज्ञान ते किती खोल, किती विशाल आहे. माझ्यासारख्या कॉमर्सच्या माणसाला सुद्धा सगळं कळेल एवढंच नाही तर त्यात रस निर्माण होईल अशा पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. वंडरफुल. प्लेजर. शास्त्री जरासे ओशाळले. माणूस कितीही मोठा असो, कितीही ज्ञानी असो, स्तुती ऐकली तीही अशी तोंडावर की त्याचा इगो सुखावतोच. गाडीत बसता बसता नवलखांच्या हेही मनात येऊन गेलं. निवृत्ती ही एक प्रक्रिया आहे. बहुतेक लोकांना ती त्यांच्या कंटाळवाण्या होत चाललेल्या नोकरीतून होणारी अपरिहार्य पण आनंददायक सुटका वाटते. जातीच्या शास्त्रज्ञाला नोकरीतून निवृत्त होणं म्हणजे दैनंदिन नित्यक्रमात होणारा एक लहानसा बदल वाटतो. डॉक्टर कलशेट्टींना तर निवृत्ती ही कामातून नव्हे तर नोकरीतल्या कंटाळवाण्या प्रशासकीय कामांमधून झालेली सुटका वाटत होती. संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झाल्यापासून त्यांना आवडीचं वाचन, लेखन आणि संशोधन करायला फारसा वेळच मिळत नव्हता. आता निवृत्तीनंतर सकाळचं फिरणं, दुसरा चहा, निवडक वर्तमानपत्रांचं वाचन, बागेत रमत-गमत टाकलेली एक चक्कर आणि हलका नाश्ता झाला की कलशेट्टी संदेशवहन आणि बिनतारी संदेश यंत्रणा या त्यांच्या आवडत्या विषयांवरील वाचनात रमून जात. इंटरनेटवर प्रकाशित होणारे नवनवीन रिसर्च पेपर्स, सरकारचे नवीन उपक्रम, आंतरराष्ट्रीय सहयोगातून राबवल्या जाणाऱ्या योजना हे सगळं वाचण्यात त्यांचा अगदी मजेत वेळ जात असे. मध्येच संशोधन करणारे काही विद्यार्थी काही शंका विचारायला, सल्ला घ्यायला येत असत. काही वेळा त्यांच्या हाताखाली काम केलेले आणि अद्यापी नोकरीत असलेले लोक त्यांच्या काही अडचणी घेऊन येत. कलशेट्टींना लेखनाचं अंग होतं. विज्ञानविषयक अंकांमध्ये ते अधूनमधून काही माहितीपर लेखही लिहित. त्यांना वेळ पुरत नव्हता. नवलखा हे नाव त्यांना परिचित नव्हतं. कित्येक वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलेल्या उदयने गळ घातली म्हणून कलशेट्टी नवलखांना भेटायला तयार झाले. दुपारी 4ची वेळ. 4ला 1-2 मिनटं कमी असतानाच कलशेट्टींच्या दारावरची बेल वाजली. आपण चहा कॉफी काही घेत नाही असं सांगून नवलखा नम्रपणे कलशेट्टींच्या समोरच्या खुर्चीत बसले. 50च्या आसपासचं वय, शांत संयमी चेहरा, उच्च अभिरुचीचे पण साधे कपडे, एकूण भारदस्त पोक्त व्यक्तिमत्व. अनोळखी लोकांना भेटायला उत्सुक नसणारे कलशेट्टी जरा आरामात बसले. फार वेळ घेणार नाही तुमचा कलशेट्टी साहेब, नवलखा बोलू लागले. त्यांचा आवाजही त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेसा मृदू होता. मोबाईल फोन्सचा वापर आणि त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम या विषयावरच्या एका पेपरबद्दल मला आपलं मत हवं होतं. कलशेट्टींनी आपल्या हँडबॅगमधून एका रिसर्च पेपरची एक प्रत काढली. कलशेट्टींनी डोळ्यांवर वाचायचा चष्मा चढवला. जर्नल ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन. कलशेट्टींना हे जर्नल माहीत होतं. अतिशय उत्तम दर्जाचं संशोधन असलं तरच ते या जर्नलमध्ये प्रकाशित होत असे. हा याच महिन्याचा अंक होता. 9 पानी लेख. कलशेट्टी लेख वाचण्यात गुंतून गेले. वेल, दिस इज इंटरेस्टिंग. डोळ्यांवरचा चष्मा काढत कलशेट्टी म्हणाले. इंटरेस्टिंग बट नथिंग न्यू, नथिंग कन्क्लुझिव्ह. मोबाईल फोनच्या वापराचे तोटे आपल्याला आधीपासून माहीत आहेतच. या पेपरमध्ये खूप सखोल अभ्यास केला आहे त्यांचा. मोबाईल फोन्स वापरल्यानं कोणकोणत्या प्रकारचे आजार, विशेषतः कॅन्सर होऊ शकतात यावरचा हा पेपर. अभ्यास म्हणून चांगला आहे, उत्तमच आहे असं मी म्हणेन. पण हे सगळं अकॅडमिक, नुसतं सैद्धांतिक स्वरूपाचं आहे. नवलखा साहेब, नथिंग कन्क्लुझिव्ह म्हणजे मला समजलं नाही सर. म्हणजे असं बघा, कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचे धोके असतातच. मोबाईल फोनच्या धोक्यांवर तर अक्षरशः शेकडो रिसर्च पेपर्स सापडतील तुम्हाला, पण त्यातून नक्की असं सिद्ध काही झालेलं नाही. कशानं माणसाला कॅन्सर होऊ शकतो यावर इतका अभ्यास झाला आहे की ज्याचं नाव ते. पण नवलखा साहेब, तसं बघायला गेलं तर काहीच सुरक्षित नाही. तुम्ही ती कार्सिनोजेनची म्हणजे ज्या गोष्टींनी कॅन्सर होऊ शकतो अशा गोष्टींची व्याख्या ऐकली आहे का? एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन. यामुळे त्यात नवीन असं काही नाही. खूप तपशीलवार अभ्यास आहे एवढंच. बट ॲज आय सेड, नथिंग कन्क्लुझिव्ह. हो, पण ते कॅन्सरचं, कलशेट्टी थोडे कंटाळल्यासारखे म्हणाले. हो, मोबाईल फोन्समुळे हे सगळं होऊ शकतं असा हा दावा आहे. हा धोका आपल्याला माहीत होताच. ज्या रेडिएशन्समुळं असा धोका असतो ती कमी करण्याचे प्रयत्न मोबाईल फोन तयार करणाऱ्या सगळ्या कंपन्या करतच असतात. मोबाईल फोन वापरणं हे साधारणपणे सुरक्षित, जनरली सेफ आहे असं विज्ञान आपल्याला सतत सांगतं. पुढचं कुणी सांगावं?
स्मार्टफोनचा जन्म होऊन अवघी 25-26 वर्ष झाली असतील. त्यामधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे कॅन्सर किंवा इतर काही होत असेल तर कदाचित ते आत्तापर्यंत समोर आलं नसेलही. मोबाईल फोन्सचे हँडसेट तयार करणाऱ्या बहुतेक कंपन्या घातक किरणं फोन वापरण्यापर्यंत थेट पोचू नयेत म्हणून काही ना काहीतरी योजना करतच असतात. त्यामुळे मला विचाराल तर, कलशेट्टी म्हणाले, समारोपाची वाक्य म्हणजे आपल्याला चला उठा अशी सूचना ही अशी आहेत हे नवलखांनी ओळखलं. तर मला विचाराल तर आज या घडीला मोबाईल फोन्स वापरण्यात मला तरी धोका दिसत नाही. असलाच तर तो बाहेर उन्हात जाण्यामध्ये जेवढा धोका असेल तेवढाच आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या देशातल्या वाहतुकीची अवस्था, रस्त्यावरची वाहनं आणि अपघातांची संख्या हे बघता बाहेर जाण्यापेक्षा घरात बसून मोबाईल फोन वापरण्यातच कमी धोका आहे. कलशेट्टी हसले. सरकारी नोकरी आणि क्लिष्ट तांत्रिक स्वरूपाची नोकरी असली म्हणून काय झालं, माणसाची मूळ विनोदबुद्धी शाबूत राहू शकतेच की. कलशेट्टींचा निरोप घेऊन बाहेर पडताना नवलखांच्या डोक्यात आता हे विचार होते. सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस या पदावरच्या माणसाला भेटणं हे सामान्य माणसाला सहजी शक्यच नसतं. SSP अविनाश भांगरे हे त्याला अपवाद नव्हते. शिवाय सरकारी नोकरीत प्रोटोकॉल नावाचा एक अपरिहार्य भाग असतो, त्याला फाटा देणं सहजासहजी शक्य होत नाही. पण 3 वेगवेगळ्या विषयांवरील PhD धारक, शिवाय त्यातील एक ज्येष्ठ निवृत्त सरकारी अधिकारी असं म्हटल्यावर भांगरेंना त्यांची भेट अशी सहजी टाळता आली नसती. बेताचा गोड असलेल्या चहाचा पहिला घोट दीक्षितांनी घेतला आणि का कुणास ठाऊक त्यांच्या मनात भला माणूस दिसतो, इतरांवाणी नुसतीच नाही अक्कड हेही येऊन गेलं. काही क्षणांची अस्वस्थ शांतता संपली ती कलशेट्टींच्या खाकरण्यानं. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे साहेब, ते म्हणाले. त्यामुळे आम्ही थेट मुद्द्यावर येतो. 2 महिन्यांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणासाठी विधेयक म्हणून कायदा करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्याला हायकोर्टाने स्थगिती दिली वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे. गेल्या 2 महिन्यात नवलखा नावाची एक व्यक्ती आम्हा तिघांना भेटली. शास्त्रींच्या एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून ते आधी दीक्षितांना भेटले, नंतर शास्त्रींना आणि नंतर मला. आमच्याशी ते त्यांनी गप्पा मारल्या असंच म्हणतो आम्ही, वेगवेगळ्या विषयांवर, पण आम्ही ज्या क्षेत्रात काम करत होतो आहोत त्याच विषयांवर. बरं, भांगरे म्हणाले. आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाव नवलखा, ते त्यांचं खरं नाव आहे का माहीत नाही. ज्या कुतूहलानं ते आमच्याशी बोलले त्यानं आम्हाला खूप बरं वाटलं, नो डाऊट. पण नंतर पश्चातबुद्धी म्हणूया वाटलं तर आम्हाला थोडी शंकाही आली. तुम्हाला कल्पना असेल साहेब, ज्या विषयात आमचं सगळं आयुष्य गेलं, ज्या विषयात आम्ही झपाटून काम केलं, त्याविषयी कोणी आमच्याशी गप्पा मारायला आल्या की आम्हाला काय वाटतं ते. आजकाल लोकांना, कलशेट्टींचा आवाज जरा चोंदल्यासारखा झाला. जिक्सॉ पझल माहिती आहे ना तुम्हाला भांगरे साहेब? दीक्षित कोरडेपणाने नाही पण वस्तुनिष्ठपणाने म्हणाले. म्हणताना त्यांनी कलशेट्टींचं वाक्य तोडलं. कोड्याचे अनेक तुकडे एकत्र जोडले की पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. झालं तेच. आम्ही तिघे नंतर सहज म्हणून भेटलो. बोलता बोलता नवलखांचा विषय निघाला. त्यांच्याबरोबर काय काय बोलणं झालं यावर आम्ही बोललो आणि अचानक डोक्यावर वीज पडावी तसं आम्हाला काय चाललंय याचा साक्षात्कार झाला. तडिता घात शब्दकोड्यांची आवड असणारे शास्त्री म्हणाले. काय म्हणालात सर? भांगरेंनी विचारलं. तेच म्हणालो मी, तडिता घात, दीक्षित म्हणाले. शुक्राणूंची वाढ आणि ते प्रगल्भ होणं यावर माझ्याशी झालेली चर्चा, प्रोस्टेट ग्रंथी, कॅन्सर आणि नपुंसकता यावर शास्त्री सरांशी केलेली बातचीत आणि 5G तंत्रज्ञान आणि त्याचा आणि कॅन्सरचा संबंध याबाबत कलशेट्टी सरांशी केलेली बातचीत. दिसायला 3 स्वतंत्र वेगवेगळ्या गप्पा. एखाद्याला वाटेल की बघा विज्ञानाच्या किती विविध शाखांमध्ये रस आहे या माणसाला, तेही कॉमर्सची पार्श्वभूमी असताना. अर्थात हे सगळंही त्या नवलखा किंवा जे काही त्याचं नाव असेल ते त्यांनी सांगितलेल्या माहितीवर अवलंबून, बरं का. पण एखादं चित्र नाही का जवळून बघितलं की अगदी सामान्य वाटतं, पण तेच लांब जाऊन बघितलं की त्यातले बारीक तपशील, न दिसलेले पैलू दिसायला लागतात. या 3 गोष्टींचा संबंध काय असेल असं एखाद्याला वाटेल, पण सुदैवाने आम्हा तिघांमध्ये कलशेट्टी सर होते. तुम्हाला माहीत आहेत साहेब, तुमचं तर रोजचं काम आहे, कलशेट्टी म्हणाले. ते जे नवलखा किंवा ते जे कोण होते त्यांनी जाताना मला त्यांचं कार्ड दिलं, त्यावर त्यांचा फोन नंबर होता. दुसऱ्याच दिवशी मी त्यांना फोन केला, पण दरम्यान त्यांनी सिम कार्ड बदललं होतं. एवढा चतुर माणूस की त्यानं हँडसेट तोच ठेवला होता. IMEI नंबर सापडला की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आता तर काय, एखादी लिंक पाठवूनही पूर्ण फोन हॅक करता येतो. मग तो फोन वापरण्यानं ती लिंक उघडली नाही तरीसुद्धा पुढील काही दिवस हा नवलखा किंवा तो जो कोण आहे तो त्यांनी केलेले फोन, त्यावरची संभाषणं, मग ती कोडेड भाषेत का असेनात, या सगळ्यावर आम्ही नजर ठेवली.
अर्थात यात आमच्यासोबत इतरही काही लोक होते, पण ते महत्त्वाचं नाही आहे. तो सगळा तपशील या फाईलमध्ये आहे. तुम्हाला अधिक काही माहिती लागली तर आम्ही आहोतच. आमचे नंबर फाईलच्या आतल्या पानावर लिहिलेले आहेत. हो, ते मी बघतो सविस्तर. पण हा प्रकार काय आहे मला सांगाल का सर? भांगरेंनी विचारलं. आयुष्यातली भरती संपून गेलेल्या पण आयुष्यात अजून रस शिल्लक असलेल्या त्या 3 वैज्ञानिकांनी एकमेकांकडे बघितलं. भांगरे साहेब, माणूस हा फार विचित्र प्राणी आहे, कोपर चोळीत शास्त्री बोलू लागले. माणसाच्या प्रज्ञेनं त्याला विज्ञानाची दारं उघडून दिली, पण विज्ञानाचा फक्त विश्वाच्या भल्यासाठी उपयोग करावा हा विवेक काही प्रत्येक माणसाला कमावता आला नाही. लोकसंख्या नियोजनाचं विधेयक पास होणार नाही म्हटल्यावर हा नवलखा किंवा त्याचे जे कोणी बोलवते धनी असतील त्यांनी फार भन्नाट शक्कल लढवली, फारच भन्नाट. 2 योजना होत्या त्यांच्या मनात. एक म्हणजे काही लोकांना पुनरुत्पादनाला नालायक, नपुंसक, शंढ करून टाकायचं. दुसरी म्हणजे जी मुलं जन्माला येतील ती पुरुष जातीचीच असतील अशी योजना करायची. हे असं ते लोक काही विशिष्ट भागात करणार होते, काही विशिष्ट जात समूहांबाबत करणार होते किंवा आणखी कुणाबरोबर करणार होते हे काही ठाऊक नाही. पण केवढे अमानुष विचार आहेत हे, केवढी क्रूर योजना आहे. मोबाईल फोन्समधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्समुळं माणसाच्या शरीरावर काही परिणाम होतात असं म्हटलं जातं. रेडिएशन्स निघतात हे तर सिद्धच झालं आहे. कलशेट्टी म्हणाले, काही मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्या ही रेडिएशन्स कमी व्हावीत म्हणून त्या फोन्सना काही विशिष्ट प्रकारचं कवच घालतात. या कवचांवरूनच नवलखाला किंवा तो ज्यांचा बगलबच्चा म्हणून काम करतोय त्यांना ही कल्पना सुचली असणार. इंड्युस्ड रेडिएशन्स, कृत्रिम किरणोत्सर्ग. मारी क्युरीची मुलगी आयरीन आणि आयरीनचा नवरा फ्रेडरिक या दोघांना नोबेल पारितोषिक आहे या विषयातलं. जे धातू निसर्गतः किरणोत्सर्गी नाहीत त्यांच्यावर काही विशिष्ट किरणांचा मारा केला तर ते धातूही किरणोत्सर्ग करू लागतात. थोडक्यात सांगायचं तर भांगरे साहेब, हे लोक मोबाईल फोन्समध्ये काही विशिष्ट धातूंच्या अतिशय पातळ अशा पट्ट्या ठेवण्याचा विचार करतायत. हे धातू त्यांनी अगदी फार दांडगा अभ्यास करून निवडलेले आहेत. असे मोबाईल फोन वापरात आले की हे खास निवडलेले धातू एखादं दैवत जागृत व्हावं तसे जागृत होतील, त्यांच्यातून किरणोत्सर्ग सुरू होईल आणि या लोकांना आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल. म्हणजे काय होईल? इथेच विज्ञानाची खरी गंमत लक्षात येते भांगरे साहेब. दीक्षित म्हणाले, आम्हाला अशी शंका काय खात्रीच म्हणा, खात्री आहे की या किरणोत्सर्गानं ज्या शुक्राणूंमध्ये एक्स क्रोमोसोम आहे त्यांच्यातलं ग्लायकोकॅलिक्सचं आवरण दुर्बळ होईल. परिणामी हे शुक्राणू बीजांडापर्यंत पोचूच शकणार नाहीत. मग काय होईल? फक्त वाय क्रोमोसोमवाले शुक्राणू बीजांड फलित करतील आणि जन्माला येणारी सगळी बालकं मुलगे असतील. कुणाला काही शंकाही येणार नाही. आणि आलीच तर पुरुषात 2ही प्रकारचे शुक्राणू सापडतील. त्यांचं ग्लायकोकॅलिक्स आवरण तपासावं हे कोणाच्या डोक्यात येणार? कसली प्रतिभा, काय प्लॅनिंग, ब्रिलियंट आहे. पण दुसरा भाग तर अजून धोकादायक आहे भांगरे साहेब. शास्त्री म्हणाले, या मोबाईल्समधून धातू बदलले की त्यातून बाहेर पडणारा किरणोत्सर्गही बदलेल. आम्हाला अशी शंका आहे की या लोकांनी BRCA1 आणि BRCA2 या जनुकांमध्ये बदल करण्याच्या किरणांचाही शोध लावलाय आणि हे किरण उत्सर्जित करणाऱ्या धातूंचाही. असे मोबाईल्स बाजारात आले आणि त्यांचा वापर सुरू झाला की ते वापरणाऱ्या लोकांमध्ये प्रोस्टेटची अमर्याद वाढ किंवा प्रोस्टेट कॅन्सर यांची सुरुवात होईल. परिणाम प्रोस्टेट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया किंवा अल्फा ब्लॉकर्स. दोन्हीपैकी काहीही झालं तरी काय होईल? एका मोठ्या जनसंख्येमध्ये येणारी नपुंसकता. परिणाम वंशक्षय, तळपट. हे सगळं तुम्हाला सिद्ध करता येईल? भांगरेंनी विचारलं. ते तुमचं काम नाही का भांगरे साहेब? दीक्षितांनी किंचित मिश्किलपणानं विचारलं. हे नेमकं काय षडयंत्र आहे? त्याच्या मागे कोण आहे? त्याची कारणं काय आहेत? ही कोणती विचारधारा आहे आणि हे कसं सिद्ध करायचं? हे सगळं शोधून काढणं हे तुमच्या अखत्यारीत येतं आणि तुम्ही ते सगळं करालच. या सगळ्याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी तुम्हाला जे जे काही लागेल ते सगळं सहकार्य आम्ही करूच. जेंटलमॅन, इतक्या वर्षांचं करिअर माझं, इतक्या केसेस मी पाहिल्या, सोप्या गुंतागुंतीच्या, किती प्रकारच्या माणसांचे किती प्रकार पाहिले, पण
दिस रिअली टेक्स द केक, भांगरे म्हणाले. आईन्स्टाईन म्हणतो तसं शास्त्री खुर्चीतून उठून म्हणाले, संपूर्णपणे अमर्याद अशा म्हणाल तर दोनच गोष्टी जगात आहेत, ब्रह्मांडाचा विस्तार आणि माणसाचा मूर्खपणा. आणि ब्रह्मांडांचा विस्तार संपूर्णपणे अमर्याद आहे हे मला ठामपणाने सांगता येणार नाही. मानवी प्रतिभेला जशा मर्यादा नाहीत तशा मानवी विकृतीलाही नाहीत. पण शठे शाठ्यम समाचरेत. विज्ञानाला कुणी अशा विकृत हेतूंच्या दावणीला बांधायला लागला तर त्या हेतूंचा पाडाव करायलाही शेवटी विज्ञानाची तलवार आहेच आपल्याकडे. शास्त्री थोडेसे हसले. असो, आम्ही येतो भांगरे साहेब, काही मदत लागली तर फोन करा. थँक्स फॉर युअर टाईम. अँड टी, दीक्षित म्हणाले. बंद होणाऱ्या दाराकडे भांगरे थोडा वेळ बघत राहिले. पांढऱ्या केसांची, थकलेल्या शरीराची ही माणसं. पण हे खरे विज्ञानाचे पुजारी. तरुणांच्या हातात देशाचं भविष्य आहे असे आपले नेते म्हणतात, पण आपल्या देशाची खरी संपत्ती ही आहे. असले लोक अजून आपल्या समाजात आहेत, म्हणून आपला समाज टिकून आहे. हे आपलं खरं वैभव आहे. भांगरेंनी फोन उचलला. अशी ही विज्ञान कथा. काही वर्षांनी खरोखरच असं होऊ शकेल किंवा कुठेतरी जगात असं घडतही असेल. फ्युचरिस्टिक म्हणतात तशा या बऱ्याचशा विज्ञान कथा असतात. म्हणजे मी म्हटलं तसं की 1900 साली कृष्णाजी आठले यांनी जेव्हा पहिलं पुस्तक किंवा पहिली कादंबरी अनुवादित केली होती, त्यांनी ज्यूस व्हर्न यांची. तिचं नाव होतं चंद्रलोकची सफर. आता तेव्हा तर खरं तर चंद्रावरही माणूस गेलेला नव्हता, त्यामुळे फ्युचरिस्टिकच होतं ते सुद्धा. तर अशी ही विज्ञान कथा. पुन्हा एकदा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.